दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज कुठे चाललोय आपण? इंडिया। आणि तू एक्साइटेड आहेस ना? हो। तर आज रात्री आता आम्ही निघू। आता वाजतायत 6:30 आणि आता निघालोय आम्ही। माझी एक मैत्रीण आहे किरण, तर किरणकडे आम्ही आजचा डिनर घेणार आहे। तर तिच्याकडे आता निघालोय, तर लवकरच म्हटलं डिनर करूया आणि सगळं डन झालेलं आहे आमचं। आणि तिथं जेवण करणार रात्रीचं आणि घरी आल्यावर तर थोडासा एक तासभर परत रेस्ट करू आणि मग 9 वाजता आम्ही निघणार आहे। 9:15ला निघू एअरपोर्टला जाण्यासाठी। या सगळे डिनर करायला आणि आज संध्याकाळी निघतोय आम्ही इंडियासाठी आणि माझ्या मैत्रिणीने डिनरला बोलवलंय। तर ही किरण, आज किरणकडे आलोय आम्ही संध्याकाळचं जेवण करायला आणि किरणनी खूप छान मेनू केलाय। सगळं आमचं बॅक टू बॅकच होतं ऍक्च्युली। स्टार्टर झाला आणि स्टार्टर नंतर आता लगेच जेवण आहे आमचं। स्टार्टर मध्ये खूप छान तिने मेनू बनवला होता। काय बनवलं होतं तुम्ही सांगा, काय 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 बनवलं होतं? भजी होती, ती मुगाची भजी होती, खूप भारी होती। आणि दुसरं चिकन 65 सारखं चिकन 65 होतं आणि त्याच्यानंतर जे सॉस होते ते खूप भारी होते। शेजवान सॉस खूपच घाई झालं नाही किरण, खूप छान। इतकं मी तर या स्टार्टर मध्ये फुल झाली आहे आणि स्पेशल मेनू केलाय किरणने। किरण आहे नाशिकची आणि दरेमन नाशिकचा खानदेशी मेनू आहे। किरण काय काय सांगते? ही खिचडी आहे, कढी, हे उडदाचे वडे, ते आम्ही कढीमध्ये टाकून खातो। अच्छा। आणि पापड। ओके। कढी भात आणि हे पापड तर पाहिजेच। आणि एकदम किरणनी सांगितलं होतं नॉनव्हेजचा प्लॅन, पण म्हटलं किरण नको तसं काही करू कारण की ट्रॅव्हल पण करायचंय, तर हेवी नको, काहीतरी लाईटच मेनू ठेव। आणि तुझ्या हातचा कढी भात आणि तिकडचा नाशिकचा एक मेनू मला खायला भेटेलच। तर आपल्या बऱ्याचशा ताई नाशिकवरनं पाहतात व्हिडिओज आपले, तर तुमचा आज एक नाशिकचा मेनू मला खायला भेटला माझ्या नाशिकच्या मैत्रिणीकडे आणि खूप छान वाटतंय। अजून आपण काहीतरी नाशिकचं छान छान नक्की नक्की। तर तुमच्या नाशिकची मिसळ पण ट्राय करू एकदा। तर असं आहे आणि मस्त आता आम्ही डिनर करतो आणि मग नंतर तुमच्याशी गप्पा मारतो। थँक्यू सो मच किरण, तुम्हाला तिघांना थँक्यू थँक्यू। आणि किरण पण लवकरच आता इंडियात येणार आहे, एक 8 दिवसात किरण पण येते इंडियामध्ये। तर चला मग आता आम्ही खातो पहिल्यांदा आता। हाय आणि थँक्यू किरण, थँक्यू। आणि आता आम्ही निघालोय 1 तासाने, आता आम्हाला टॅक्सी येईल घ्यायला घरी आणि खूप छान डिनर झाला। किरणची स्पेशल कढी होती, त्याच्याबरोबर ते वडे होते, खूप भारी होते, एकदम टेस्टी होतं। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। आम्हाला भारी व्हिडिओ खायला मिळाला, त्रासही तुम्ही खूप वाटतो। नाही खरंच, आणि ह्याच्यासाठीच खरं आपले मित्र असतात आणि खूप छान वाटलं आम्हाला। आम्ही नेहमीच म्हणजे आता किरण आली आहे आणि किरण तू पण ये, तू इंडियातून जेव्हा येशील तर त्या दिवशी तू माझ्याकडे असेल, त्या दिवशी जेवायला आत्ताच आमंत्रण देऊन ठेवते। किरण माझ्या नंतर येते इंडियात ना, तर ज्या दिवशी तुम्ही पर्थ मध्ये याल तर त्या दिवशी डिनर आपल्या घरी असणार आहे, आजच सांगते। तर असंच ह्यासाठीच मित्र असतात आणि आम्ही जवळजवळच राहतो। तर किरणनी मला आवर्जून सांगितलं होतं 2-3 आठवड्यापूर्वी, ज्यावेळी किरण आली होती आपल्याकडे, की तू जेव्हा इंडियाला जाशील तर त्या दिवशी तू डिनरला माझ्याकडे येणार आहे, म्हणजे तुला काही करावं लागणार नाही निघताना। तर थँक्यू किरण, आणि भेटूच आपण। झालं शक्य तर भेटू, नाहीतर मग परत इकडे आल्यावर भेटूच आपण, बघू कसं होतंय। चलो बाय बाय बाय। चला तर मग फायनली आता ती वेळ आलेली आहे आणि मनाने तर आम्ही कधीच भारतात येऊन पोहोचलेलो आहोत, फक्त शरीराने येत आहोत असं म्हणायला हरकत नाही। 3-4 दिवसापासून जी काय उत्सुकता आहे ती जास्तच म्हणजे एकदमच पुढे गेलेली आहे आणि आता निघतोय आम्ही थोड्याच वेळात। टॅक्सी येईलच आता 10 वाजता टॅक्सी बोलवली आहे। ऍक्च्युली फ्लाईटचा आमचा थोडासा इश्यू झालेला आहे, तर ते काय झालंय सांगतीलच तुम्हाला। थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे खरं, फ्लाईट डिले झालेली आमची पहिली आणि बहुतेक दुसरी फ्लाईट, त्यामुळे आमची कॅन्सल होऊ शकते असं परिस्थिती। त्यामुळे आम्ही आजच म्हणजे आज निघलो आणि उद्या शेड्यूल्ड होतं येणं, ते उद्याचं परवावर पण जाऊ शकतं किंवा काय होऊ शकतं ते आपल्याला आम्हाला सिंगापूरमध्ये गेल्यानंतर कळलं। आता सध्या त्यांचे फोन लागत नाहीत वगैरे, त्यामुळे आम्ही फ्लाय तर होतो इथं सिंगापूरला आणि सिंगापूरवर गेल्यानंतर मग आपलं पुढचं कळलं। इतर काय ऑप्शन्स आहेत, भरपूर ट्राय केला तर त्यांचा 1 तास म्हणजे हो, त्यामुळे लास्ट मिनिटला आमची धावपळ चालू होती आता खरं तर। पण ठीक आहे, जे काय आहे ते आम्हाला उद्या कळलं, आज नाही तर। पण आम्ही ज्या दिवशी येणार होतो, ज्या वेळी येणार होतो त्यावेळी येता येईलच असं नाही वाटत आहे, तर कळलं आम्हाला ते काय। आम्हाला दोन्ही घरी पण आमच्या फोन करावे लागतील कारण की उद्याची सगळी तयारी त्यांनी ऑलमोस्ट सुरू केलेली असेल आणि आता आमचं फ्लाईट मिस होणार आहे पुढचं, कारण की इथलं फ्लाईट 1 तास लेट आहे। जी 1:10ची होती फ्लाईट, ती आता 2:15ला पर्थ मधनं निघणार आहे रात्री
आणि त्यामुळे मग सिंगापूरमधनं जी मुंबईला जाणारी फ्लाईट आहे ती आम्हाला मध्ये 25 मिनिटं येतात. त्या 25 मिनिटात ती फ्लाईट कॅच करणं इट्स व्हेरी हार्ड. शक्यच नाहीये म्हणजे त्यामुळे आमची फ्लाईट 100% मिस होणार आहे. आता पुढची फ्लाईट थांबवून ठेवू शकतात ते कळत. तिथं गेल्याशिवाय काहीच आयडिया नाही येणार आता. तर बघू आता आपण इथनं तर निघू, कारण की आता आम्ही इतर थांबायच्या मनस्थितीतच नाहीये, आम्हाला यायचंच आहे आता. ओके शौर्य चला आता थोड्याच वेळात टॅक्सी येईल आणि आम्ही निघू. ह्या बॅग इथे पाहू शकता, गेले 8 दिवस झाले ह्या पूर्ण बॅग अशा भरून रेडी आहे. ही जी बॅग होती त्यात एकदम लास्ट मोमेंट पर्यंत छोट्या मोठ्या गोष्टी राहतात बऱ्याचशा भरायच्या बॅग मध्ये. त्यामुळे ह्या ज्या 3 मोठ्या लगेज बॅग आहेत आमच्या, आता मी खूप हेवी आणि उचलणार नाही, तर खाली ह्या 3 बॅग आहेत. या सगळे काही घरच्यांसाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत, कारण की भरपूर हे घेतले चॉकलेट्स वगैरे अशी भरपूर सारी शॉपिंग केली. ती तर काही मी तुम्हाला दाखवली नाही, कारण भरपूर सारे सरप्राइजेस पण आहेत घरच्यांसाठी. तर ते सगळे ह्या बॅग्स भरलेल्या आहेत. आम्हाला 30-30 किलो अलाउड आहे ह्या चेकिंग बॅग मध्ये. तर 90 किलो असं तिघांचं असेल, आणि जी आपली केबिन बॅग असते ती 7-7 किलोची. तर असं टोटल वेट आहे आमचं. आणि शौर्य पण रेडी आहे म्हणा. शौर्य चला निघायचं का आपण? चलो बॅग दिले. तर आता घराला बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे आणि मी माझ्या घराला खूप मिस करणार. तर भेटू आपण 1 महिन्यानंतर. बाय बाय. आता निघतोय आपण, आहे ना? चला आता भेटू आपण डायरेक्ट एअरपोर्ट वरती गेल्यावरती. चला ताई, आमच्याबरोबर अजून कोणतरी आहे, आणि ही आहे गौरीताई आणि मी. आम्ही एकत्रच निघालो इंडियाला. आणि आमची सायलीसाठी असा स्ट्रोलर घेतलाय ना सौ. हाय कर हाय. तर चला जाऊयात आता. भरपूर मोठी क्यू असेल सिंगापूरच्या ह्याला. तर ह्या ठिकाणी आता आलेलो आहे आम्ही एअरपोर्टवरती आणि चेक इन करायला सुरुवात केलेली आहे. तर आता इथे सगळं आपल्यालाच मॅन्युअली करावं लागतं. तर इथे पाहू शकता अशा मशीन्स आहेत. तर आपले पासपोर्ट वगैरे स्कॅन करायचे आणि जे आपलं ऑनलाईन चेक इन असतं बॅगेजचं ते चेक इन करायचं. आणि तिकडे नंतर जाऊन आपल्याला बोर्डिंग पास वगैरे आम्हाला घ्यावे लागतील. बोर्डिंग पास आणि हे काय हा बॅगेजचं ना, चेक इन बॅगचं ते स्टिकर आता लावावे लागतील आपल्याला. तर आता सगळं आमचं चेक इन वगैरे झालंय आणि आता पुढे असणार आहे, त्यानंतर सिक्युरिटी चेक असणार आहे आणि त्यानंतर इमिग्रेशन असणार आहे. तर अशी प्रोसिजर असते. आणि आता जवळजवळ आमच्या फ्लाईटला पुढे अजून 3 तास आहेत. तर भरपूर लवकर आल्यामुळे आमचं सगळं लवकरच आटोपलंय. आता पुढे तर आम्ही पण जातो. तर चला. आणि तर तुम्ही बघताय आता की आमचं जे चेक इन बॅग ते सगळ्या गेलेले आहेत आणि आम्ही आज 2 फॅमिली एकत्र ट्रॅव्हल करतोय. तुम्हाला ही फॅमिली ओळखीची असेल, सगळ्यांनी बघितलेत तुम्ही. पलीकडं कॅमेऱ्याच्या पलीकडं माझे मित्र आहेत रमेश मोरे, आणि इकडं वहिनी आहेत, इकडं वेदांत दादा आहे आणि सायली. हॅलो सायली. छान वाटते आम्हाला. आम्ही फर्स्ट टाइम ऍक्च्युली एकत्र ट्रॅव्हल करतोय आणि आमचा अगदी मुंबईपर्यंत नाही तर अगदी घरापर्यंतचा प्रवास आमचा सगळ्यांच्या सोबतच आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय आम्हाला. आम्ही एकत्रच चाललोय आणि अजून चला मग आता पुढे जाऊयात आणि आता पुढे काय काय असणार आहे आपण बघूयात. सायली काय आहे ग तिकडे? काय आहे ग तिकडे? एरोप्लेन मध्ये. ओके. आणि तू कुठे चालली ग एरोप्लेन मध्ये बसून? सायली इकडे बघ. कुठे चाललीस तू?
तिकडे एरोप्लेन दिसतात सायलीला आणि सायली खूप एक्साइटेड झाली एरोप्लेन पाहून. खूप खुश झाली सायली. हो इथेच बसूयात आपण. आता कुठे चाललोय आपण? येस. तर आता वाजलेत रात्रीचे 1:45 ना. आणि आम्ही चाललोय आता फ्लाईट मध्ये बसायला. आता आम्ही आता बसलोय फ्लाईट मध्ये आणि लवकरच फ्लाईट आता म्हणजे टेक ऑफ करेल 5-1 मिनिटात मला वाटतं. आता वाजले 2:10 बरोबर 15ला आणि तर डिले होता. 1:15लाच निघाली असते ऍक्च्युली. आता आम्ही फ्लाय केलं असतंय ना टेक ऑफ. बरोबर. पण 1 तास डिले असल्यामुळं मग थोडं लेट झालंय. 2:15 वाजलेत आता रात्रीचे. हो. आणि जसं तुम्हाला म्हटलं की पुढचा मध्ये 1.5 तासाचाच गॅप होता. आता तो अर्धा तासाचा आहे आणि आता काय होणार आहे पुढे ते पुढे गेल्यावरच कळेल आपल्याला. आता होपफुली तसं काही होणार नाही. काय होतंय. बरोबर. चला आता आम्ही रेस्ट करतो. आणि शौर्याची विंडो सीट आहे इकडे. शौर्याच्या आता काय आम्हाला कधी भेटतच नाही ती विंडो सीट. इकडे फिक्स असते आमची विंडो सीट. हो ना. धावत पळत दुसरी फ्लाईट अशी मिळाली आता. आणि फायनली आम्ही येऊन कॅच केली पुढची फ्लाईट. आम्ही खूप टेन्शन मध्ये होतो. अरे काय होतंय. पण त्यांनी ना ती 15 मिनिटं डिले केली. म्हणजे जी 7:45ला निघणार होती सिंगापूरमधनं तर ती आता निघतीये 8:05 त्यामुळे मग आम्ही आता वेळेत पोहोचू मुंबईला सकाळच्या 10:15 वाजता. तर वी आर सो हॅपी. फूड आलेलं आहे आता. काय आहे याच्यामध्ये? व्हेज बहुतेक भोपळा आहे आणि हे छोले. भोपळा आहे असं वाटतंय. हो का बटाटा आहे? बटाटा नाही वाटत. छोले आहेत ना. छोले आणि भोपळा वाटतोय. आणि पुरी आहे. रोटी टाईप आहे असं. पुरी आहे आणि इकडे हे फ्रूट सलाड आहे थोडे. आणि इकडे योगर्ट आणि थोडं ब्रेड बटर वगैरे तसं आहे. आणि इकडे ही नॉनव्हेज. आम्ही काय केलंय दोन्ही ऑप्शन्स घेतलेत एक व्हेज आणि नॉनव्हेजचा. तर नॉनव्हेजमध्ये इथे हे आहे चिकन करी आहे आणि सेमच डिश आहे दोन्ही. इकडे ही कॉमन डिश दिसतीये. मी अजून टेस्ट नाही केलं हे काय आहे. तर असं हे फूड आलेलं आहे. तर आम्ही मुंबईमध्ये जाऊन किंवा लोणावळ्याच्या आसपास जाऊन वडापाव खायला एक्सायटेड आहे. तिथलं फूड खाण्यासाठी एक्सायटेड आहे. हे तर अजिबात खाण्याची इच्छा नाहीये पण भूक लागली कारण आम्ही आता रात्री 8ला जेवलो होतो. म्हटलं आता थोडं काहीतरी ह्यातलं थोडंसं खाऊया. पहिल्या फ्लाईट मध्ये पण होतं पण आम्हाला झोपायचं होतं थोडं. आम्ही काहीच घेतलं नाही तिथलं. आता ही मुंबईला जाणारी फ्लाईट आहे त्यामुळं मग इथं कसं आपल्या स्टाईलचं जेवण आहे. हो ना. ती चिकन करी मी ट्राय केली खूप छान आहे. आपल्यासारखीच आहे. पहिल्याने हौसेनी कॉफी मागवली होती. तिला पंच डे ते मला माहिती होतं. मी तिला सजेस्ट करतो म्हणजे ते तिला वाटलं की एक कॉफी घ्यावी. मला ना खूप झोप कंट्रोल होत नव्हती त्यामुळे म्हटलं कॉफी घेऊन थोडंसं जरा बरं वाटेल. पण तर अजिबात असं काही झालं नाही. अजिबात असंच कॉफीला काय इथल्या कॉफी खरंच खाऊया थोडं आणि परत झोपूया थोडा वेळ. तर फायनली आता आम्ही मुंबई एअरपोर्टवर येऊन पोहोचलेलो आहोत आणि आमचा सर्वांचा प्रवास अतिशय सुखकर झाला. आम्हाला वाटत होतं की सिंगापूरमध्ये फ्लाईट मिस होण्याचे चान्सेस आहेत पण त्यांनी ॲडजस्ट केलं. हो ना. आमच्यासाठी म्हणजे आम्ही आणि अजून पण बरेचसे पॅसेंजर होते ते मुंबईला येणार होते तर त्यांच्यासाठी 15 मिनिटं फ्लाईट त्यांनी डिले केली आणि आम्ही सगळे व्यवस्थित वेळेत इथे मुंबईमध्ये आपल्या मायदेशी परतलेलो आहोत आणि छान झाला आमचा प्रवास. तर पुढच्या पण व्हिडिओसाठी तुम्ही एक्सायटेड असाल तर चला आता आमचा पुढचा आता पुण्याला जाणारा जर्नी सुरू होईल आणि हा व्हिडिओचा एंड मी इथेच करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.